जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एका घटकाचे आपण कप्पीकृत आरक्षणानुसार म्हणजेच कास्टनुसार आपण जागा आणलेल्या आहेत आणि या संभाव्य जागा आहेत. अशाच जागा तुम्हाला जाहिरातीमध्ये पाहायला मिळू शकते. जे ॲक्च्युअल जाहिरात येईल त्यामध्ये तुम्हाला अशा जागा पाहायला मिळू शकते. बघू शकता टोटल ओपन EWS SC OBC SBC NTच्या सर्व जागा, SC ST. तर बघा, सर्वसाधारणला SCला 3 जागा आहेत आणि महिलांसाठी 4 राखीव ठेवण्यात आलेल्या आहे. त्यानंतर STला 0 जागा देण्यात आलेल्या आहे. BGA सर्वसाधारण 2, महिलांसाठी 1. NTBला 0 जागा आहे. NTCला सर्वसाधारण 2, महिलांसाठी 1 आहे. NTD सर्वसाधारण 1, महिलांसाठी 1. SBC 0, OBC 0, SCBC सर्वसाधारण 1, महिलांसाठी 3. EWS सर्वसाधारण 1, महिलांसाठी 3. ओपन सर्वसाधारण 38, महिलांसाठी 8. आणि टोटल जर बघितलं आपण तर सर्वसाधारण 48 आहे आणि महिलांसाठी 21 जागा या राखीव ठेवण्यात आलेल्या आहे. खेळाडू जर बघायला गेलो तर 21 जागा आहे. महिलांसाठी 21 जागा आहे. खेळाडूसाठी 4 जागा आहे. प्रकल्पग्रस्त 4, भूकंपग्रस्त 1, माजी सैनिक 11, त्यानंतर अंशकालीन पदवीधर 4, पोलीस पाल्य 1, गृहरक्षक दल 4, अशा एकूण 97 जागा आहेत आणि 1% म्हणजेच अनाथसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. टोटलपैकी म्हणजे 1 जागा ही रिक्त ठेवण्यात आलेली आहे. तर गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील सन 2024-25 पोलीस शिपाई भरतीकरता रिक्त असलेल्या पदांची कप्पीकृत आरक्षणाबाबतची माहिती आहे. तर याच संभाव्य जागा असू शकतात. जवळपास यामध्ये वाढ होऊ शकते. तर सर्वांनी जे विद्यार्थी गोंदिया जिल्ह्यासाठी इच्छुक असतील त्या विद्यार्थ्यांनी जागा बघून घ्या आणि त्यानुसार मागील 2016पासून गोंदिया जिल्ह्याचे पेपर आणि विदर्भातले सर्व पेपर सोडून बघा, चेक करून बघा कशा प्रकारे प्रश्न विचारण्यात आलेले आहे. धन्यवाद.